हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, गोल गळ्यावर सुंदर अशी पान डिझाईन मी बनवून दाखवणार आहे. तर ती कशी, उंची 14, छातीची घडी 10.5, शोल्डर व मुंडा 5.25 घेतलेला आहे आणि गळा रुंदी 2 घेऊन आपली गळ्याची उंची जितकी आहे तितकी ठेवायची. इथे मी गळ्याची उंची 9.5 घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. बघा, आणि इथं आतल्या साईडला 1 इंचावरती मार्किंग करून परत अशी एक तिरकी लाईन मारून घेतली आणि बघा असा सुंदर गोल गळ्याला मी आकार देऊन घेणार आहे. बघू शकते अगदी परफेक्ट गोल गळा येतो. वरच्या साईडनं शोल्डर एकदम परफेक्ट अशी बसते आणि खालच्या साईडनं असा पसरट होतो. त्यामुळे गोल गळा कट करण्याची ही खूप छान ट्रिक आहे. हे मेन फॅब्रिक सव्वाचं ठेवलं, त्याच्यावर अस्तर उलटं ठेवायचं. सगळीकडं गळ्याच्या भोवती सुया व्यवस्थित लावून घ्यायच्या, म्हणजे काय होईल, आपलं अस्तर सटकणार नाही. हा कपडा फार सटकतोय, त्यामुळे सटकणार नाही. अगदी व्यवस्थित अशी 1/2 इंचाचं मार्जिन पकडत टीप मारून घ्यायची. बघा, गोल गळा फक्त डाव्या हाताने कपडा सरकवत जायचा आणि टीप मारत जायची. सुंदर असा आपला गोल गळा रेडी. बघा, आता जे सुया लावल्यात ना त्या व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या. जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आणि संपूर्ण गळ्याला छोटे छोटे पूर्ण कट्स देऊन घ्यायचे, जेणेकरून काय होईल, आपलं अस्तर उलटं केलं ना तर अगदी व्यवस्थित आतल्या साईडला उलटं होईल. ह्यासाठी कट्स देणे खूप गरजेचं आहे. अस्तर आत उलटवून व्यवस्थित घ्यायचं आणि अगदी काठावरून असं बोटाने प्रेस करत त्याच गळ्यावरती आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. अगदीच काठावरून आपल्याला दाबटीप मारायची आहे. बघा, अगदी 2 मिनिटात आपला गोलगळा रेडी होतो. खूप सोप्या पद्धतीने गोलगळा कसा कटिंग करून स्टिच करायचं मी तुम्हाला दाखवलेले आहे. बघा, आणि ह्याच्यावर सुंदर अशी पानगळ्याची डिझाईन मी बनवणार आहे. तर बघा, आपली ही दाबटीप मारून झालेली आहे. खूप सुंदर असा आपला गोलगळा तयार झालेला आहे. बघा, मेन फॅब्रिक व अस्तर व्यवस्थित असं जोडून घेऊन एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे, मेन फॅब्रिक आहे, ते व्यवस्थित असं कट करून घेणार आहे. एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेणार आहे. खाली इथं आपल्याला पाठीतली पट्टीसुद्धा जॉईन करायची आहे. आणि इथं आता अगोदर मी 4.5 इंच उंचीची व अर्धा इंच रुंदीची पाठीतले टक्स मारून घेणार आहे. बघा, बरोबर असा मध्य सेंटर गळ्याचा करायचा आणि अशी तिरकी आपल्याला पाठीतले टक्स मारून घ्यायची. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टेपनेसुद्धा मोजून घेऊ शकता. बघा, ह्या बाजूलासुद्धा मी अशीच पाठीतले टक्स मारलेले. टक्सने मी ही डबल टिपनेच मारायची आहे. बघा, आता आपल्या पाठीतली पट्टी मी जॉईन करून घेणार आहे. ह्या 2 पट्ट्या अशा जोडून व्यवस्थित पाठीतली पट्टी मी 1/2 इंचाचं मार्जिन पकडत जॉईन केली. ही पट्टी आतल्या साईडला परत आहे अशी फोल्ड करायची आणि अगदी काठावरून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा, आता हे मेन फॅब्रिक उलटं करायचं आणि पट्टी परत आतल्या साईडला दुमडून मोठी टीप टाकून घ्यायची, जेणेकरून आपल्याला हात शिलाई घातल्यानंतर टीप उस्तरता आली पाहिजे. अशा हिशोबाने मोठी 5 नंबरची टीप टाकला तरीही चालेल. बघू शकताय तुम्ही, आपली पाठीतली पट्टी तयार. बघा, आता बरोबर मध्य सेंटर गळ्याचा मी करून घेतलेला आहे आणि इथं टिक मार्क करून घ्यायची. बघा, आता इथं आपल्याला वरून पानाचा शेप, पानगळा आपण कसा ड्रॉ करतो तसा शेप मी असा इथं देऊन घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, थोडासा डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डार्कच करून घ्यायचा. डार्क केल्यामुळे काय होतं, हा शेप बरोबर आपल्याला त्या बाजूला असा फोल्ड करून उठवून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आता इथं थोडासा दिसतो, इथं परत मी थोडासा डार्क करते म्हणजे आपल्याला लेस लावायला सोपं जाईल. तर बघा, लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी अशी फ्रिलमध्ये अगदी सुंदर अशी लेस घेतलेली आहे आणि बघा, अशी लेस जो पानगळा मी ड्रॉ केलेला आहे त्या गळ्यावर अगदी व्यवस्थित अशी जसा पानाचा शेप
तयार होतो तसा व्यवस्थित अशी मी लावत जाणार आहे. लावल्यानंतर गळ्याला खूप सुंदर असं आपल्या लुक येणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आता इथं आपला कोपरा आलेला आहे. कोपऱ्यात इथं फोल्ड करून घ्यायची लेस आणि परत आपल्याला अशी टिप मारून घ्यायची. थोडीशी कोपऱ्यात अशी फोल्ड करून घ्यायची आणि परत अशी टिप मारायची. बघू शकताय तुम्ही. बघा जसं आपण ड्रॉ केलेल्या अगदी त्या लाईनवरूनच आपल्याला सगळी लेस व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. लेसवर मी लगेच दुसरी डबल टिपसुद्धा मारून घेणार आहे, जेणेकरून लेस खूप ब्रॉड आहे आणि ती व्यवस्थित परफेक्ट अशी आपली पाठीच्या भागाला अटॅच होईल. म्हणून त्या हिशोबाने आपल्याला लगेच डबल टिपसुद्धा मारून घ्यायची आहे. बघा आता आपलं असं तयार झालेलं आहे. बघू शकताय खूप सुंदर असं आपल्या ब्लाऊजला लुक आलेला आहे. बघा आता इथं 2.5 इंचाचे असे मी चौकोन कट करून घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही. बरोबर मार्किंग करून टेपच्या साहाय्याने 2.5 इंचाचे घेतलेले. तुम्हाला हवे असेल तर 3 इंच घेऊ शकता, पण मला इथं फुल तयार करायचं आहे. बघा असे त्रिकोण करून मी खालच्या साईडने टिप मारून सगळ्या त्रिकोण असे तयार करून घेणार. टोटल आपले असे 5 त्रिकोण तयार होणार आहेत. आता जे एक्स्ट्राचं जे मार्किंग आहे ते व्यवस्थित कट करून सेपरेट करून घ्यायचे. बघा आणि असं फुल तयार करून मी परत टिप टाकून घेतलेली आहे. बघा त्रिकोणमध्ये बरोबर बोट घालायचा आणि असातल्या साईडला फोल्ड करायचं आणि टिप मारायची. बघा मी आणखी दाखवते. घातलं, बोट घातलं, फोल्ड केलं आणि अशी काठावरून अगदी काठावरून अशी आपली टिप मारून घ्यायची. म्हणजे छोटंसं सुंदर असं आपलं फुल तयार होतं. बघा आता जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि 2 पदरी दोरा ओवून घेतलेला आहे मी, 4 पदरी. आणि त्या 4 पदरीत अशी सगळी फुलं व्यवस्थित अशी ओवून घ्यायची आहे. बघा आणि त्याचं सुंदर असं आपलं फूल तयार होतं. हे फूल व्यवस्थित असं आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. बघू शकता एकसारखं फूल व्यवस्थित असं आपल्याला आता शिवून टाईट करून घ्यायचं आहे. बघा खूप सुंदर असं आपलं फूल रेडी झालेलं आहे. अगदी सुंदर असं आपलं फूल दिसत आहे. तर बघा मी एक 5 इंच नॉट घेतलेली आहे. त्याला छोटासा असा लटकन तयार करून घेतलेला आहे. त्या बाजूला सुद्धा मी तसाच लटकन तयार करून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आता हा त्या डबल फोल्ड करून असं मी लटकन इथं दोरी ठेवून घेतलेली आहे. त्या दोरीवरती आपल्याला असं फुल अटॅच करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. सुंदर असं फुल व्यवस्थित अटॅच करून मी घेतलेलं आहे. नॉट तयार करून घेतले. जे काठ होते त्या काठाचा एक्स्ट्रा सिंपल नॉट तयार केलेला आहे. त्या फुलात एक मस्तपैकी असा पॅच लावलेला आहे. आणि सुंदर अशी आपली गोलगळ्यावर ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.